29 जुलै 2026 ला गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेचं अवचित्त साधून 99% महिलांनी सेवेला सुरुवात केली आहे. पण ताई, कुठलीही सेवा केली आम्ही तरी आमचा संकल्प पूर्ण होत नाही. आमच्या अडचणी काही संपत नाही. आम्हाला इच्छाच वाटत नाही की आम्हाला सेवा करावी. असं का होतं? आणि जर तुम्ही अडकले आहात तर तुम्ही काय करू शकता, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आता वैयक्तिक सांगते. स्वामी चरित्र सारामृताला सुरुवात झालेली आहे. ज्या काही नित्यसेवा आहेत त्या चालू आहेत आणि प्रत्येकाला त्या सेवा करणं शक्य होतं असं नाही. काही लोक गुरुचरित्राचं पारायण करत आहेत, काही लोक संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण चाललं आहे, तर काही लोक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतात. या सगळ्यातून जी स्त्री आहे, जी सकाळी 7ला घराच्या बाहेर पडते किंवा 9 वाजता घराच्या बाहेर पडते, ती संध्याकाळी 6:30-7ला घरात येते, तिने काय करावं? कारण मी घरात आहे, मी सेवा करू शकते. कामं वाटून पटकन उठून सगळे कामं अरेंज करून मी सेवा करू शकते. माझ्यासारख्या बऱ्याच बायका आहेत ज्या घरातून काही ना काही काम करत आहेत, पण त्या काही ना काही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जी महिला घराच्या बाहेर पडत असते आणि जिथं घरात असूनही चित्त स्थानेवर नाही आहे, जिला काहीच करू वाटत नाही आहे, कारण काय होतं तुम्हाला सांगते, एकदम म्हणजे आपण उत्साहाने सेवेला सुरुवात करतो आणि एखादा दिवस जर सेवा थांबली किंवा अचानक सेवा करायचं लक्षातच राहिलं नाही, मग अशा वेळेस आपण समजू शकतो. पण सेवा करायला लागलं की अडचणी येतात. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? बघा, सगळ्यात आधी नामस्मरण कलियुगातील सगळ्यात मोठी सेवा आहे. ह्याच नामस्मरणाच्या जीवावर आपण सगळं जग जिंकू शकतो. माझं मनच नाही आहे. आपण जेव्हा पारायण का करत असतो, एखादं मंत्र स्तोत्र का पठण करत असतो, जेव्हा ते पठण करत असतो ना, आपल्यात एक पॉझिटिव्हिटी येते. मनातले जे काही नकारात्मक विचारांनी जे मनात घर केलं आहे, ते हळूहळू ते घर तुटून जातं. ते घर आपल्यात म्हणजे त्यांचा जो काही प्रभाव आहे नकारात्मकतेचा आपल्यावर, तो हळूहळू कमी होतो. बघा, आता समजा आज मला सांगितलं आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी तू ही सेवा कर. पहिल्याच दिवशी मी सेवा केली, काय होतं? सगळ्यात आधी तर मनाला भारी वाटतं. मनातून निगेटिव्हिटी येत नाही, भारी वाटलं, चल मी सेवेला लागले. मनात एक उत्साह निर्माण होतो. कधी कधी असेच प्रश्न येतात की ताई, मी एवढी सेवा केली ग, महाराजांची इतके वर्ष झाले मी सेवा करते, किंवा कुठल्याही परमेश्वराची इतके वर्ष झाले मी सेवा करत आहे. मग अशा वेळेस तर मग काय होतं ना की ताई, महाराज माझी परीक्षा का बघतात? कालच एक अगदी जवळची मैत्रीण आहे, तिच्या पण आयुष्यात सेम आहे की अगं, मी एवढे वर्ष झाली सेवा करते, एवढं सगळं करते ना, मी कामावर जाते, घरातलं काम करते, सगळं सगळं करते मी, तरी सुद्धा माझी परीक्षा का? पण तुम्हाला माहिती, तिला एवढ्या मोठ्या संकटातून तिच्या घरच्यांनी काढलं. त्या घरच्यांनी तिला काढलं, पण त्यांना बुद्धी कोणी दिली? कारण ते स्वतः स्वामी सेवेकरी होते, मैत्रीणही स्वामी सेवेकरी होती आणि काढणाराही स्वामी सेवेकरी होता. महाराज प्रत्येक वेळेस आपल्याला कुठून ना कुठून मदत करत असतात. ती जेव्हा रागात घरी आली आणि जेव्हा तिने सांगितलं की असं सगळं आहे, पण आता मी बाहेर पडते आहे, म्हटलं कोण मदत करत आहे, हे करत आहे, म्हटलं मग त्यांनीच तर तुला वाचवलं. कधी कधी वाटतं की मूर्तीची पण पूजा नाही करू, पादुकांची पण पूजा नाही करू, पण खरं तर महाराज कुठल्या ना कुठल्या रूपातून आपल्याला मदत करत असतात. भोग कोणाचाही संपत नाही. अशा वेळेस मन कधी कधी खूप निगेटिव्हिटी येते. मासिक धर्म, सुतक, विटाळ, मांसाहार, धूम्रपान, मद्यपान सगळं असलं तरीही आपण बिनधास्त नामस्मरण करू शकतो, महाराजांचं नाम जप करू शकतो. तुम्हाला सांगते, गुरुपौर्णिमेपर्यंत काहीही करणं शक्य होत नाही किंवा इच्छाच नाही, मनशक्तीच नाहीये, मला अजिबात त्या देवाचं काही करायचं नाही, मला काहीच करू वाटत नाही देवाचं, तर जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात ना, तेव्हा सगळा राग काढून टाकायचा. देवावर सगळा राग, भांडा, बोला, चिडा, याचं एवढं चांगलं काम, माझं असं काम, मी काय पाप केलं, मी सगळं 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 बोलून टाका. याने काय होतं? मन हलकं होतं. लय भारी वाटतं आपल्याला. मन हलकं झाल्यावर कितीही काय म्हटलं, महाराजांना बांधूनच ठेवायचं. ती मूर्ती पण नको, ते फोटो पण नको, सगळं बांधून ठेवणार आहे, नाही होऊ शकत. आपण देवाची परीक्षा नाही बघत आणि ती बघू पण नाही, कारण परमेश्वर तेव्हा सुद्धा आपली मदत करतच असतो, तो आपलीही करत असतो, फक्त ते आपल्याला कळत नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा अशी अडचण असेल, तुम्हाला काहीही करू वाटत नसेल, तर खरं सांगते, देवावर राग काढा, बोला, किंवा कोणाच्या जवळचे व्यक्ती असेल त्यांना बोला. यातून तुमचा मार्ग निघणार आहे, तुम्ही यातून बाहेर पडणार आहे. फक्त नाम जप तुम्ही करत राहा. मी तुम्हाला तेच सांगते, नाम जप करा. मी खूप टेन्शनमध्ये आहे, मी गाडीने प्रवास करत आहे, मी रिक्षाने प्रवास करत आहे, माझं अथांग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामजप चालू आहे. अचानक एक गाडी आली, तिथे लिहिलं आहे
भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किंवा महाराजांची एक छबी आहे, एक प्रतिमा दिसली, किती तो आनंद असतो, किती भारी वाटतं आपल्या मनाला. पॉझिटिव्हिटी बोलणं खूप सोपं आहे. 5 मिनिटाचं येऊन मी काहीतरी बडबड करून जाते, पण जो रिअल लाईफमध्ये करतो ना त्याला माहिती असतं. आपण नेहमी म्हणतो तुला काय लागतं बोलायला, जो काढतो त्याला माहिती असतं. पण हे तसंच आहे. तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहे, दुःख आहे, संकट आहे, पण त्यातून मार्ग काढायचा असतो. आणि मार्गही महाराज देता. आपलं मन शांत नाही आहे, ताई मला खूप करायची आणि माझं सगळं चांगलं आहे, मला काही टेन्शन नाही, सगळं चांगलं आहे, पण मला आहे ना मला सेवा करायला जमत नाही आहे किंवा माझी इच्छा पण नाही आहे सेवा करायची. अशा वेळेस फक्त 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 तुम्ही नाम जपावर भर द्या. तुम्ही नामस्मरण करा. हीच नामस्मरणाची ताकद. तुमचे विचार बदलतील, तुमच्यातली निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि नक्कीच आयुष्यात सगळं चांगलंच घडेल. जो चांगला विचार करतो त्याच्या आयुष्यात चांगलं घडतं. एवढं सगळं टेन्शन असल्यावर कोण चांगला विचार कसं करणार आहे? कोण करणार सांगा? समोर इतके खड्डे दिसत आहे, समोर सगळं विस्कटलेलं दिसत आहे, अशा वेळेस कोण चांगला विचार करणार आहे? आपल्यातून मनात तो विचार येत नाही. जेव्हा तुम्ही नामजप कराल, नामजप इच्छा असो नसो, नामजप कराल, नामजप कराल, नामजप तुम्ही ज्या देवाला मानताय त्या देवाचं जेव्हा तुम्ही नामजप कराल तेव्हा 10, 15, 20 दिवसाने तुमच्यात बदल होतील, तुमच्या विचारात बदल होतील. काही काही महिलांचं खरंच आहे की ताई, अगं एकाच बैठकीत स्वामी चरित्र सारामृत केलं पाहिजे का? असं नाही. तुम्हाला एका बैठकीत नाही जमत, तुम्ही 2दा केलं तरी चालतं. कारण आपण काहीतरी करतोय ना, हे महत्वाचं आहे. तू कसा करतो, काय कपडे घालतो, किती डेकोरेशन करतो, किती फुलं वाहतो, याच्याशी मतलब नाही. याच्याशी महाराजांना अजिबात घेणं देणं नाही. तू करतो ना, दिवसातून 3 वेळा बसून तू पारायण पूर्ण करताय, याला खरं महत्व आहे. आणि महाराज अशा वेळेस खरंच मदत करतात. एका जागी बसून एका वेळेस 3-3, 4-4 पारायण करून जर आपली इच्छाच नाही आहे किंवा आपल्या मनात कपट आहे, काहीतरी चालू आहे, इच्छाच नाही आहे, अशा वेळेस नामजप करावं. आणि मेन म्हणजे जसं होईल तशी सेवा करावी. महाराजांकडे जाण्यासाठी तुम्ही परफेक्ट असायची गरज नाही. तुम्ही जसे आहात, जिथे आहात तिथून तुम्ही महाराजांपर्यंत जाऊ शकता. तिथून तुम्ही नामजपाला सुरू करू शकता. दत्त साम्राज्यामध्ये आहे, आपण जेव्हा गाणगापूरला जातो आपली निगेटिव्हिटी आधी बाहेर काढली जाते आणि नंतर आपण महाराजांपर्यंत जातो. पण जेव्हा आपण अक्कलकोटला जातो जसा आहे बघा, गुरुचरित्र पारायणाचे नियम आहे. बघ तुला पारायण करायचं आहे, तुला हे नियम, काहीतरी नियम आहे ना. मग कांदा लसूण वर्ज्य आहे किंवा खाली झोपायचं आहे आपल्याला, दिवाणवर नाही. तसं स्वामीचरित्राचं नाहीये. गुरुचरित्र पारायण वारंवार उठायचं नाही, स्वामीचरित्राचं असं नाहीये. बघ तुला जसं म्हणजेच काय की तुम्ही जसे आहात तसे महाराजांनी तुम्हाला स्वीकारलं आहे. महाराजांचा हात धरला आहे ना, ते कधीही तुम्हाला यातून ते कधीही आपल्याला लांब जाऊ देणार नाही. आपणच लांब जातो कारण आपल्या मनाविरुद्ध घडलं की कोण महाराज आणि कोण मी, मला काही घेणं देणं नाही. पण ते कुठल्या ना कुठल्या मार्गातून येऊन तुम्हाला मदत करत असतात. फक्त इच्छाशक्ती असावी. मनात आहे कधी कधी मी पण खूप चिडते की मीच का. पण मला माहिती आहे ना की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांना माहिती आहे की हीच सगळं करणारी आहे म्हणून त्यांनी मला अडचणी दिल्या आहे. आणि नक्कीच महाराजांचे जे आवडते आहे ना त्यांचीच महाराज परीक्षा बघता. आणि मी तुम्हाला काय म्हणत असते, आपली जशी आपण शिकत असतो, पहिलीचा पेपर 10वीचे मुलं अशी काढतील. म्हणजेच काय, आपण जशी लेवल आपण जात असतो आपली एक्झाम टफ होत असते. आणि मला असं वाटतं की परीक्षा जरी घेतली महाराजांनी पण ते आपल्यासोबत आहे ना, हे खूप मोठं सुख आहे. आणि हे सगळ्यांच्याच नशिबी मिळो. काहीही नसेल जमेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण करा, बघा काय फरक पडतो. काय नियम नाही, अटी नाही, काय नाही. महाराज तुम्ही आणि मी. आणि खरं तर ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत जे काही नामजप आहे ते माझ्या महाराजांसाठी आहे. हे जरी तुम्ही म्हटलं ना तरी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील आणि मार्ग मिळेल. ते जास्त महत्त्वाचं आहे. आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.